एवढ्या चाव्यामध्ये आपली ज्युपिटरची चावी आता शोधायची. रोहन तुझी जर शोधली ना तर तुला मी ज्यूस पाहिजे, मोसंबी का. चल दाखव शोधून. या साईडची गाडी बघितली ना, कोण पण बोलेल गाडी मी घेतो मी घेतो, आणि जसा माणूस या साईडला येईल भाई तो बोल मला नको तुझी गाडी. मुंबईचा बाजीगर आणि त्याच्या सोबतीला त्याचा बाजीगर. गाईज हा चारकोल आता माझ्या चेहऱ्याला लावला जात आहे आणि हा 15 मिनिटामध्ये लावून आपल्याला काढायचा असतो. गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर गाईज स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर गाईज मी आलोय रोहन सांच्या घरी. माझ्या रोहन मडवी काकाचा मुलगा आहे रोहन, तर त्याला घ्यायला आलं. आता आम्ही चाललो गाडी आणायला आपली लालू. दिवस तिसरा आणि आत्ताच त्या गॅरेजवाल्याने फोन केलेला आणि आता बोललेला आहे तो की फायनली रेडी झालेली आहे तुमची गाडी. तर आता जर बोलला तिथे गेल्यानंतर तो की गाडी नाही झाली म्हणून, तर त्याला सांगेल भावा ही गाडी तुलाच घे, तुला माझ्याकडून गिफ्ट म्हणून समज. आणि इथे आल्यानंतर ना एकदम भारी आवाज येते बघा पक्ष्यांचा, व्हाईटवाल्या मिल्यांचा आहे बघा. झाडावरती येतात ते, बसतात मस्त, त्यांचे घरटे वगैरे आहेत आणि खूप भारी वाटतं त्यांचा आवाज यायला. तुम्हाला ब्लॉगमध्ये देखील बॅकग्राऊंडला त्यांचा आवाज येत असेल. आता रोहन शेट मडवी आलेला आहे, रेडी झालेला आहे. बघितलं का रोहन सारखी लाईफ पाहिजे, डायरेक्ट घरपोच न्यायला रोहनला मी. बघितलं का रोहन गाडी चालवली ना. आता आपली स्कूटी कोण चालवी? आता कोणतरी येत असेल बरोबर. आता कोणाला तरी अजून एक त्याला घ्यायला लागेल, कारण आपली तिकडनं एक लालूला आणायची आणि एक स्कूटी हिला पण घरी लावायची आणि तिला तिकडनं आणायची. जायचं रोहन? चला. आता पोचलो गॅरेज वरती. बघा अल्लादीनच्या गॅरेज वरती आपली गाडी दिली होती बनवायला. रोहन दाखवायची का? दाखवा. रोहनने बघा कसली लाल घातले, मॅच मॅच राज. ओ माय गॉड, ओ माय गॉड. अरे निघलात ना च्या गावात, लपडा झाला मोठा. आता सीन मार सीन भाई वाटवला झाला. गाडी तर रेडी आहे, पण ते जे सिमेंटचे डाग लागले ना ते निघालेच नाही. टेन्शन कमी झालं का? एक टेन्शन येत चाललं लाईफ मध्ये. बघा आता हा बोलतोय की सिमेंटचा डाग हा जाणार नाही. काय वाटतं रोहन? काल रात्रीपासून गाडी बाहेरच होती ना, हेल्मेट असंच होतं गाडीला. इकडे बघा पाणी. वाव 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 वाव. एखादा मासा याच्यात ठेवला ना तर तो 20 दिवसासाठी सहज जिवंत राहू शकतो. एवढा पाणी साचलाय हेल्मेटमध्ये. एवढ्या चाव्यामध्ये आपली ज्युपिटरची चावी आता शोधायची. रोहन तुझी जर शोधली ना तर तुला मी ज्यूस पाहिजे, मोसंबी का. चल दाखव शोधून. ला 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 ला. एक हिंट द्याव तुला, चावी आहे ना ती नवीन आहे. हां तरी पण ना शोधली शकलं ना तर तुझा जिंदगीला जन्माला येऊन काहीच फायदा नाही बाई. बघा तुम्ही पण सहज शोधू शकता. ऐकू शकतात भाऊ. इझी इझी आहे, इझी आहे. तुला याच्यात नवीन चावी ना समजा. नवीन तर सगळेच असे कसे सगळेच आहेत. एक कुठली तरी नवीन आहे, बाकी जुनी आहेत भाऊस. TVS नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर. TVS 2 चाव्या आहेत. दोन आहेत रे. मग राजला गावले भाई, तुला ना गावसा अजून. रोहन वाट लावली तुरी. 2 नंबरला कुठली आहे? चला रोहनला शोधले फायनली. एक राऊंड मारून येतो गाडीचा, टेस्ट करतो. ओके ना, सब ओके ना. बघ यो बटन पण ना बसवलं भाई. या गॅरेज मला बोलतो असं राग आलं ना भाई. खूप मोठा. चला चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. या साईडची गाडी बघितली ना, कोण पण बोलेल गाडी मी घेतो मी घेतो, आणि जसा माणूस या साईडला येईल भाई तो बोल मला नको तुझी गाडी. इकडे बघा निघत पण नाही डाग. आंबूचं सिमेंट निकल जाना भाई. डोका खूप जास्त गरम झालाय, जरा थंड थंड आईस्क्रीम खाऊ. राजू ले बाय आईस्क्रीम. नको. ओ माय गॉड रोहन तुला पण नको? तुला आवडतो मग खावा. अल्लादीन कडून आपण महाराजांचा हा हे घेतलेला आहे लोगो, आणि हा आपल्या गाडीवरती पुढे लागणार आहे, आणि राजने देखील घेतलाय. ओके राज? पाय बोल
चला आता लावतोय, भावाचा बिल वगैरे पे करतोय अँड डन 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 डन. भावाच्या कार्याला सलाम आहे. ह्यो काय बोलतोय माहितीये का, हे जे महाराजांचे आहेत ना, याचे बोलतो मी पैसे बाय नाही करत. वा एक नंबर वाटलं भाई. भाई अच्छा लगा, पब्लिक तेरे को सपोर्ट करेगा, बहुत तरक्की होगी तेरे को. महाराजांचा स्टिकर, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टिकर आपल्या आता गाडीवरती लागतो इथे समोर. हो हो हो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवबासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. वा हो हो. बिल वगैरे पे करून आता आम्ही निघालोय घरच्या वाटेला. ही बघा आपली लालू फायनली 9 ते 10 ते 11 दिवसातून आपल्या हातात आलेली आहे आणि सुकून की राहत मजा येते चालवायला. आपला जीव तर आपला जीव असतो. गाडी घेऊन मी आलोय बिल्डिंग आली ती बघा तिथे पार्किंगला गेली आहे. आणि आता मला जायचंय कुठे माहितीये का, रील्स काढायला जायचंय जतीन सोबत, मुंबईचा बाजीगर. तो आलाय तिकडे ब्रिजवरती, कधीपासून माझा वेट करतोय. मी आता कपडे चेंज करतो आणि मग लगेच निघतो. गाईस रेडी झालेलो आहे आणि घराची लाईट सुद्धा गेली आहे. पप्पा इथे आराम करत बसले फोनवरती. मी आता निघतो डायरेक्ट आपल्या लोकेशनवरती. मुंबईचा बाजीगर आणि त्याच्या सोबतीला त्याचा बाजीगर. पोराने तुझा कबूतर बघायचा होता. नाव काय याचा? टायगर. जर बघ रोहन येते का आपल्याला? अजून एक तो घरात आला म्हणला ना, तो बारका. हे मोरपीस के देवाकडे भाऊ मागितला होता, पण देवाने तुझ्यासारखं मित्र दिला. समोरच्याने ठेवलेला आपल्यावरती विश्वास हीच आपली खरी कमाई आहे. आणि तो विश्वास कायमस्वरूपी निभावणे ही आपली जबाबदारी आहे. मुंबईचा बाजीगर आपला जतीन भाऊ याच्यासोबत रील शूट झालेला आपला. आणि त्यांनी लोकेशनवरती आणलेला, खूप सुंदर लोकेशन आहे खिडकाली गावची. काय तुमच्या लोकेशनचं नाव काय आहे स्पॉटचं? लोकेशनचं नाव तर नाही, आपण ओला म्हणूनच इथं बोलतो. ओके. तर व्हिडिओ खूप भारी झालेत, रील्स एक नंबर काढलेत मित्रांनो आम्ही. तर इंस्टाग्रामवरती जाऊन आम्ही कोलॅब करणार आहे, म्हणजे सपोर्ट नक्कीच करा मित्रांनो. 100% आयडी इतके मायनस मध्ये आहेत, सांगून काय फायदा नाही मित्रांनो. खूप support करा आता मित्रांनो. आणि या दोन भावांनी खूप सुंदर साथ दिली आपल्याला. आणि या दोन भावांची तर सकाळपासूनच लागलेली आहे. राजू जायचं का? चल मग. रील शूट करून झालेला आहे आणि आता आम्ही 3 जण निघालोय. कुठे भाऊ? कुठे ना जायचं, बस आता घरी. आपण दमलो मॉर्निंग पासून लय. आता बघू तासनी नेला कुठं तर जाऊ, नंतर डायरेक्ट घरीच जाऊ. घरी आलोय आणि नानीचं आणि मम्मीचं इथे काहीतरी डिस्कशन झालं. मग काय बोलता? म्हणजे तुम्हाला असं करमत नाही का तुम्हाला एकमेकींशिवाय? जीव आहे ना तुमचा दोघींचा दौरा एकमेकींना. मम्मी गेली होती शेतावर, आता शेतावरून आली आणि शेतावरून आली लगेच मम्मीला भेटायला नानी आली. तुने आवाज दिला म्हणा, तवाच म्हणा आवाज आला कोणता तरी ना द्यावलं. मला दिसल तेव्हा ना. तर मंडळी संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि मी आता कपडे चेंज करून चाललोय क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळायला आलो नाही म्हणजे पोहोचलो नाही अजून. आता ग्राउंड आमचा समोरच येते. तर आम्ही राजने आणि मी एक युती सुचवलेली आहे की ही गाडी आहे ना आमच्याच पोराची आहे, खेळायला आलो त्याची गाडी आहे ना आम्हाला आता लपवायची आहे रूममध्ये आतमध्ये. तर गाईज आता ही गाडी आहे ना ही आम्ही आज आतमध्ये टाकणार आहोत. तेव्हा इथनं जायला रस्ता आहे. जाऊ दे रे गाडी. फायनली त्याच्या आतमध्ये टाकलेली आहे गाडी. आता त्याचा रिएक्शन आपण नंतर घेणार आहोत क्रिकेट खेळून झाल्यानंतर. वाव यार युडी, वाव यार युडी बडवी, वाव यार युडी, शाबास, नाईस शॉट बच्चा. झाले दोन्ही टंगड्यावर. मग मी त्या सांगताना मी त्याला मानलो, मी 4 शॉट ऐकले 2 शॉट ऐकले. पैसे झाले पैसे
धर धर पळा. गाईस भाविकची गाडी आम्ही लपवलेली आहे. कोणची गाडी? इथं लय चोर आहेत बाबा. क्रिकेट खेळून मी आलोय घरी आणि हॅपी साठी येताना आणले वडापाव. तिने फोन केलेला, बोलते मला वडापाव आण. तुला पण वडापाव? 2 वडापाव आणले. 2 आणले. 2 वडापाव, 2 एक पकोड. तेरी अमानत. हा वा. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आरती बोलते तुझ्या तोंडाला चारकोल लावतोय. बोलते तुला गोरा करतोय. काहीच कावल्याला किती पण पिठाने धुतला तरी तो कावला काला तो कालाच. पण आता कसं आहे, बहिणीचं ऐकावं लागेल. आता लावतोय चारकोल तोंडाला. काहीच हा चारकोल आता माझ्या चेहऱ्याला लावला जात आहे आणि हा 15 मिनिटामध्ये लावून आपल्याला काढायचा असं. गाईज मी लावलेला चारकोल फायनली सुकलेला आहे आणि या चारकोलच्या मुलं माझी झोप देखील मोड झालेली आहे खूप जास्त. गाईज जो मी चारकोल लावला होता तो चारकोल मी काढला आहे आणि तोंड वगैरे मस्तपैकी धुतलाय. आणि तुम्ही देखील हप्त्यातून एकदा, महिन्यातून एकदा चारकोल लावत जा. कारण आपण पूर्ण दिवसभर घराच्या बाहेर असतो आणि धूळ माती वगैरे आपल्या चेहऱ्यावरती जी चिटकते ती या चारकोलने पूर्णपणे निघून जाते. आणि खूप जास्त उशीर झाला आहे आज मला झोपायला. तर मंडळी आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू गाईज अशाच नवीन ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, गुड नाईट, लव्ह यू. अच्छा गावात लय दुखतंय.